डीजेचं कौतुक करावं लागेल. जसं जसं संध्याकाळचं वातावरण येईल तसं तसं मात्र वातावरण मंत्रमुग्ध केलं जाईल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धावफलकावरती 7 धावा. अर्जुन बांगरचं एक यशस्वी षटक समाप्त झालं. मात्र जमेची बाजू अशी आहे की मुठवळ संघासाठी एकही विकेट अजूनही गेलेली नाहीये. सलामीवीरांची जोडी मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती येतोय. संघाचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, षटकाची जबाबदारी खांद्यावर. दुसरं षटक घेऊन रोशन वेखंडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. नक्कीच राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा या सर्व खेळाडूंना आपण पाहत असतो. आणि ज्या ज्या वेळेला शहापूर तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं व्यावसायिक क्रिकेट आपण पाहत असतो त्या वेळेला हे खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत असतात. आपलं सर्वांचं सद्भाग्य आज एकाहून एक सरस तारे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन वेखंडे यावेळेस अगदी समोर आलेला चेंडू, जबरदस्त प्रहार. मात्र फिल्डर त्या ठिकाणी अगदी अचूक जागेवरती. टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का मुठवळ संघाला, फलंदाज बाद. दोनही चेंडूला दोनही बाजूने वळवण्याची कला अवगत असलेला हा गोलंदाज यावेळेस पाहायला मिळाला. नक्कीच असं वाटत होतं चेंडू ओरपीच आहे, मात्र या चेंडूवरती फिरकी आक्रमण पाहायला मिळालं आणि बॅटवरती व्यवस्थित मिडल न झालेला हा चेंडू जाऊन विसावला. सेफ हँड अर्जुन बांगरच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मैदानावरती लागलाय आणि महत्वाचा गडी अजित तंबूच्या आश्रयाला. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट आर्म पुलचा नजराणा. चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडू पकडून फेक करेल तोपर्यंत या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. भाग मिल्खा भाग. तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग, चांगलं अंडरस्टँडिंग, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि या अनुषंगाने या 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. चित्त्याची चपळाई मैदानावरती. क्रिकेट हा मित्रांनो जितका शारीरिक खेळ तितका तो बौद्धिक खेळ म्हणून सुद्धा संबोधला जातो. यावेळी जशी संधी मिळाली संधीचं सोनं करत असताना मुठवळ टीम, भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारा हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज, सलामीवीर देवेन आणि त्याच्या साथीनं तेजस आपण पाहतो. स्ट्राईक वरती तेजस पहिला चेंडू फेस करेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉट वर पिच केलं. अप ब्रेक पाहायला मिळतोय. उंची घेतोय आणि चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या स्वाधीन. संदेश आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अर्थातच एक चांगला खेळाडू, हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ख्याती त्याला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. जबरदस्त गोलंदाजी रोशन वेखंडे गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2. तितक्याच ताकदीचा फलंदाज स्ट्राईकवर. रिबतचा अस्त्र बाहेर काढले. बॅटची कडा घेतलीये. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर चेंडूवर जाऊन चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत आलेली ही 1 धाव. एका धावेची मदत धावफलकाला. धावफलक पुढे चाललंय, जाऊन पोहोचलं 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. रोशन अजूनपर्यंत बांधून ठेवलाय. अजूनपर्यंत मोठ्या फटक्यांपासून नक्कीच दूर ठेवलाय. स्ट्राईक चेंज होते. यावेळेस देवेन आलाय स्ट्राईकवर. हा सुद्धा चेंडू ऑब्रेक. अगदी शरीराच्या समोरून, नाकाच्या समोरून चेंडू निघून जातोय. परफ्यूम डिलिव्हरी करत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू. अगदी चांगली उंची दिली. अचूक टप्पा, अचूक वेग, अचूक नियंत्रण आणि ऑब्रेकचा नजराणा पेश करत असताना यासाठी रोशन ओळखला जातो. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. जबरदस्त फटका. चेंडू जसा बॅटवर आलाय निघून गेलाय 6 धावांसाठी. मुठवळ गावचा ब्रँड पेश होत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड तडाखा षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी षटकाचं समीकरण आणि षटकाची इकॉनॉमी बिघडवणारा हा षटकार आपण पाहतोय. धावफलक वेगानं फ्लाय झालं, जाऊन पोहोचतंय ते 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. धावफलकावरती आहे 17 धावा. मुठवळ टीम, आम्ही सुद्धा भिवंडीवरनं का आलोय याचं उत्तर मैदानावरती देताना पाहायला मिळतीये. सलामीचा फलंदाज बाद झाला. सुरुवात करून देत असताना पाहायला मिळाला अजित. 5 धावा वैयक्तिक केल्या आणि तंबूच्या आश्रयाला गेलाय. देवेन आणि त्याच्या साथीनं तेजस ही जोडी मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अर्जुन बांगर येतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी खांद्यावर. मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. वैयक्तिक खात्यातलं 2रं आणि संघासाठीचं हे 3रं षटक. अर्जुन राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, जबरदस्त चेंडू, 15-20 पावलांचा रनअप आहे. अगदी जर फॉलो थ्रू पाहिला असेल तर एखाद्या इंटरनॅशनल गोलंदाजा लाजवेल अशा पद्धतीचा फॉलो थ्रू पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू, खांद्याचा वापर करतोय, अगदी शेवटच्या मोमेंटला रिलीज करत असताना, खांद्याचा वापर करत असताना वेगानं रिलीज करतोय. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय, नवीन फलंदाज, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 वरती विराट कोहलीला आपण पाहत असतो. 1 डाऊन वरती भारतीय संघ जेव्हा खेळत असतो, आज आहे तेजस आपल्या संघासाठी महत्वाची जागा सांभाळावी लागेल. मात्र अर्जुन ज्या ठिकाणी गोलंदाजी करतोय, ज्या ठिकाणी चेंडूला पिच करतोय, चेंडूला रिलीज करतोय, चेंडूला टेक ऑफ करतोय, तिथून मात्र या चेंडूचा सामना करणं थोडंसं अवघड झालेलं पाहायला मिळतंय. जबरदस्त बॉलिंग, गोलंदाजी मार्क होती अर्जुन बांगर, वंडर बॉय ऑफ शहापूर तालुका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघासाठी हा तारणहार खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक कॉपी आणि पेस्ट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट चेंडूची मालिका पाहायला मिळते. मात्र वाईट साठी रिव्ह्यू कॉल केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. पारदर्शकता ही आपल्या स्पर्धेची ओळख. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. टेन क्रिकची संपूर्ण टीम आमच्या समवेत, त्यांच्या माध्यमातून अगदी अचूक निर्णय आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचत असतात. थोड्याच वेळात निर्णय मिळेल मित्रांनो. दूध का दूध, पाणी का पाणी. जो चांगला निर्णय असेल आपल्यापर्यंत पोहोचेल, काळजी करायचं कारण नाही. तोपर्यंत ऐकूया डीजे रोहनला. तयार गोलंदाज अर्जुन. रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलंय. फटका मिडल झालाय का? उत्तर मिळतंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. बॉल इज गोइंग आउट ऑफ द पार्क. पंचांचा निर्णय येतोय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आहेत त्या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी मागच्या बाजूला बसून मित्रांनो आनंद घ्या. आयोजन कमिटीच्या वतीनं ही प्रेमाची सूचना. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजानं सुद्धा फलंदाजाला फॉलो केलं. चेंडू वाईड साईडला फेकत असताना फेकलेला हा चेंडू आलाय निर्धाव. गुड बॉलिंग अर्जुन बांगर यासाठी ओळखला जातो आणि नक्कीच परिचय देत असताना आपल्या वेगाचा, परिचय देत असताना आपल्या टप्प्याचा, परिचय देत असताना आपल्या नावाचा. यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न फसलाय मित्रा. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. तिसरं समाप्त झालं. दुसरा हादरा बसतोय मुठवळ संघाला. धाव संख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 23 या आकड्यावर. 23 ऑन द बोर्ड.
षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. नवीन गोलंदाज नवीन कहाणी घेऊन येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती युवा गोलंदाज तेजस गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. संघाची जबाबदारी खांद्यावरती अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाची परिचय आणि आपल्या नावाची आठवण करून देणारा हा खेळाडू, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज जागेवरच खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू आलाय डॉट. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देवेन, गोलंदाजी मार्क वरती तेजस. तेजस टू देवेन असा सामना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती सलामीवीर फलंदाज. स्ट्राईक वरती देवेन. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जबरदस्तरित्या संदेश अर्थातच हांड्यानं टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. तिसरा धक्का. धमाका. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तेजसचा हा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं, मात्र चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी नाही. चेंडू आलाय डॉट. सातत्यानं फलंदाजांच्या पायात बेडा ठोकणारी ही गोलंदाजी मित्रांनो आपण पाहतोय. गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंगचा नजराणा पेश करत असताना नावाला साजेसा खेळ. राणा स्पोर्ट्स बोरशेती मैदानावरती चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि त्यांना फाईट करत असताना मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या दोन संघादरम्यान चाललेली ही मॅच. स्ट्राईक वरती फलंदाज प्रसाद आणि त्याला साथ देताना संजय. संजय आणि प्रसाद ही जोडी मैदानावरती. गोलंदाज तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा तयार. 10-12 पावलांचा रनअप. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आपटी देऊन फेकलेला हा चेंडू. वेग प्रचंड. चेंडू काही कळायच्या आत निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा सुद्धा आलाय निर्धाव चेंडू. 30 चेंडूंची मॅच मित्रांनो. एक एक चेंडू तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो. एका चेंडू नंतर तुम्ही बॅकफुटवर जात असतात आणि अशा वेळेस फेकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या बाहेर आणि बऱ्याच काळानंतर धावफलकाला थोडीशी संजीवनी मिळतीये. धावफलक पुढे सरकलं ते 24 या आकड्यावर. 24 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4. संध्याकाळचं वातावरण चारही बाजूला आपण पाहू शकाल. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मैदान. मैदानाच्या चारही बाजूला हिरवीगार वनराई नक्कीच पाहायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये चाललेला हा रणसंग्राम मैदानावरती पाहायला मिळतीये. संकटात सापडत असताना नजर हटी, दुर्घटना घटी, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, धावबाद. टीम मुठवळ थोडीशी बॅकफुटवर आहे. भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारी ही टीम मित्रांनो. तुमचा पराभव ज्या वेळेला होत असतो तो रनात पराभव होण्या अगोदर आपला पराभव हा मनात होत असतो मित्रांनो. थोडीशी बॅकफुटवर पाहायला मिळते टीम मुठवळ. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. बॅटची कडा होतीये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. शॉर्ट फाइंडिंगला चेंडू अडवण्यात यश मिळतंय. सिंगल धाब्याचे येईल योगदान. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. षटक क्रमांक 4 समाप्त होतय. धावफलकावरती 25 धावा. 25 ऑन द बोर्ड. मुठवळ संघाची धाव संख्या. यस डीजे रोहन.
हवा वेगाने नव्हती, मात्र हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा मा जिजाऊंचा पुत्र महाराजा शिवराया लाखात नव्हे तर मित्रांनो जगात एक होता. राजे शिवछत्रपतींचा गुणगौरव सातत्यानं होतंय. डीजे रोहनचं कौतुक करावं लागेल. संध्याकाळचं वातावरण आणि या वातावरणाला रंग चढवण्याचं काम डीजे रोहनच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 5 शेवटचा अंतिम आणि निर्णायक गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार बाली. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र फेकत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू बाईच्या रूपात आलेली ही सिंगल धाब गोलंदाजी मार्क वरती बाली आलाय. एका धाबेनं स्ट्राईक चेंज होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मुठवळ संघ मैदानात संघर्ष चालू आहे. मैदानात नक्कीच संघर्ष करावा लागेल. क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो, या खेळामध्ये जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. फलंदाज तयार, गोलंदाज बाली. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर चपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. एमसीसी रूल क्रमांक 25 अंमल करत असताना पंचांच्या माध्यमातून घोषित केलं जाते वाईड आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाते. बाली गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेटनं सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा चपलवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन जागेवरतीच. नक्कीच फलंदाज आपण पाहतोय धावबाद होताना नक्कीच धावबासाठी अपील केलं होतं, मात्र पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवलंय. बाली गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक मार्गस्थ. अगदी पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज न खेळत असताना पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती फलंदाज तयार संजय. यावेळेस लेग ब्रेक पाहायला मिळतोय. फटका फसला होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. दाद मागितली जाते. लेग बाईचा येतो इशारा. शरीरावरती आदळून नंतर मात्र चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या मागे शॉर्ट थर्ड मॅनच्या हातामध्ये सिंगल धाव येते. एका धावेनं धावफलकाला इथून थोडासा आकार देण्याचा प्रयत्न. मित्रांनो, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. एक केव्हाही तुमच्या डॉट पेक्षा चांगला असतो. आमचे महाराज आम्हाला ही गोष्ट नक्की सांगत असतात. ज्या वेळेला तुम्हाला काम नसेल त्यावेळेला दुसरं काहीतरी काम शोधा आणि नक्कीच आपलं अकाउंट चालू ठेवा. ही आमच्या महाराजांची शिकवण. थँक्यू सो मच. मैदानावरती बाली गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार मुठवळ संघासाठी. यावेळेस लेग ब्रेक पाहायला मिळतोय. बोटांची जादू चेंडूवरती. चेंडूला अगदी भवऱ्यासारखा फिरवत असताना फिरकीचा जादूगार बाली आपल्याला पाहायला मिळतोय. मुठवळ टीम एक ताकदीचा संघ, एक बलाढ्य टीम म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं. दूरवरचा प्रवास करून आलेला हा संघ मात्र मैदानावरती थोडासा बॅकफुट वरती आतापर्यंत पाहायला मिळतोय. शेवटचं षटक संघर्ष चालू आहे मित्रांनो. मात्र क्रिकेटचा हा खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगणं कठीण असतं. धावफलकावरती पाहायला मिळतील 29 धावा. रिबस खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅटवरती चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या स्वाधीन झालाय. डॉट बॉल सातत्यानं पाहायला मिळत आहेत. एका डॉट चेंडू नंतर मात्र संघाचं आव्हान थोडंसं कठीण होऊन बसलंय. धावफलकावरती 29 धावा स्थिरावलेली धावसंख्या. संघर्ष वाढत चाललाय. ताकद लावावी लागेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या चेंडूंवरती ताकदीची फलंदाजी करावी लागेल. मात्र बॅट आणि चेंडूचं रुसलेलं नातं आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्यानं डॉट बॉल पाहायला मिळाले. षटक क्रमांक 5 झाले समाप्त. धावफलकावरती 29 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावांचं असेल आव्हान जेव्हा टीम फलंदाजीसाठी उतरेल. राणा स्पोर्ट्स बोरशेती ताकदीची गोलंदाजी केली, ताकदीची फिल्डिंग केली आणि त्यानंतर विजयासाठी मात्र गॅरंटी देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 30 चेंडू 30 धावांचा आव्हान. मैदानावरती काय घडेल काय बिघडेल. संध्याकाळचं हे सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये रम्य वातावरणामध्ये ताकदीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मैदानावरती काय घडेल काय बिघडेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मी तुर्तास थांबतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय तुम्हा सर्वांचा लाडका आवाज आमचे गुरुजी सन्माननीय हेमंतजी सोनावळे सर यांना. थँक्यू सो मच. प्रवीणजी पालवी यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था केली जाते. जल है तो कल है. उन्हाची काहील आहे आणि पाण्याची गरज अतिशय महत्वाची आहे मित्रांनो. आणि ती सेवा साहेबांच्या माध्यमातून दिली जाते. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष आभार.
थांबूयात, या ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुनश्च एकदा हेमंतजी सोनवळे सर यांना थँक्यू. दिवस क्रमांक 3 आणि दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना मात्र दुसऱ्या फेरीतली दुसरी इनिंग्स आमच्या समोर येत असताना राणा स्पोर्ट्स भोसती पहिला सामना पण पाहिला. पाली विपक्षात भोकरी अर्थातच भिवंडी विपक्षात शहापूर. चला सामना लवकर सुरू करा आणि हा देखील शहापूर विपक्षात भिवंडी पाहायला मिळतोय. जाऊया कोण पडेल भारी. पहिल्या सामन्यामध्ये बोरचेती संघासोबत 32 धावांचा आव्हान होतं. यावेळी मात्र ते फक्त आणि फक्त 30 असेल. किती लवकर सामना संपेल पाहूया, कारण मागचा सामना 2.3 षटकात संपला होता. पुन्हा एकदा ती जोडी मात्र आम्हाला पाहायला मिळेल. एक बाजूला असेल अर्जुन बांगर आणि साथ देतील रोशन सॉरी आणि आता शहापूर क्रिकेटचा खली बाळी. नक्कीच बोरशेतीमध्ये एक स्पर्धा सुरू असताना बाली यावेळी मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी या सामन्यामध्ये खेळताना दिसेल. पहिल्या सामन्यामध्ये मिस केलं होतं बालीला, मात्र यावेळी बालीला आपण पाहू शकाल. कारण बोरशेती संघाचा जेव्हा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा तेव्हा शहापूर तालुक्यातील नामवंत संघांपैकी एक आणि आमच्या पसंतीची असलेल्या टीम पैकी एक टीम अर्थातच राणा स्पोर्ट्स बोरशेती. यावेळी मात्र लढत सुरू आहे. जुना चेंडू जमा करायचे प्लीज. पंच आपण जुना चेंडू जमा नाही केला. आणि अर्थात जाऊया, पहिलं षटक मार्गस्थ होईल. पहिलं षटक घेऊन येतात कुमार आणि अर्जुन बांगर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील की बाली. आपण पाहूया. चेंडू एकच चेंडू दिला जाईल, नो चॉईस सांगितलं जात आहे आणि अर्थातच तो चेंडू आपल्याला घ्यावा लागेल. मॅच बॉल पुन्हा एकदा आयोजकांकडून सूचना येते. मॅच बॉल आला नाही पहिल्या इनिंगचा. पाच षटक असतील आणि 30 धावा 6च्या सरासरीनं या धावा गोळा करायचे. मात्र मला वाटत नाही 6, इथे 5 षटक लागतील. कारण अर्जुन बांगर आणि बाली यावेळी आम्हाला पाहायला मिळेल. कारण आमचे समालोचक मित्र सोमनाथजी काडे सरांनी सांगितलं की प्रदीर्घ थोडं मैदानापासून दूर होते, बाली जखमी होते. मात्र पुन्हा एकदा आपण म्हणतो ना, वाघ जरी जखमी झाला तरी शिकार करायची सोडत नाही. हो, यावेळी पहिल्या चेंडूवर केलाय ब्लास्ट. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. अर्थातच पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात अर्जुननं. कारण गोलंदाजी मार्कवर कुमार आहे, धावा कमी आहेत, थोडासा मोराल डाऊन आहे अर्थातच त्या मुठवळ संघाचा. यावेळी हाफ ट्रॅकर फेकला होता, समजू शकला नाही अर्जुन. निर्धाव चेंडू फेकला गेलाय, कमबॅक केलाय, सांगितलं गेलंय 1 तेरी 1 मेरी. पहिला चेंडू चौकारासाठी तू धाडलास, मात्र यावेळी मात्र मी निर्धाव चेंडू टाकतोय आणि दाखवून दिलंय, उत्तर दिलं गेलंय. कुमार हवेचा वेग वाढतो आहे आणि अर्थातच त्या हवेचा फायदा घेतला जाईल का? कारण विचार केला गेला तर 30 धावांचं फक्त आव्हान आहे आणि सामन्यामध्ये जर रोमांच निर्माण करायचं असेल तर विकेट फक्त वाचू शकतील मुठवळ संघाला. यावेळी डेलिकेट टच, चेंडू हवेत, ड्रॉप. इथे मात्र झेल केलाय धरणीला दान. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चांगल्या फलंदाजाचा झेल सोडतात ना, तेव्हा तेव्हा तुमच्या दारावर आलेली आनंदाची जी काही लहर आहे तिला मात्र धुडकावून लावलं गेलंय. जीवनदान कोणाला मिळावं आणि कोणाला द्यावं हे देखील आपल्याला माहिती असायला हवं मित्रांनो. कारण
अर्जुन बांगर सारखा या फलंदाजाला जर तुम्ही इथून पुढे जर जीवनदान द्याल तर मात्र महागात पडेल. पाहूया हे किती महागात पडेल. बाली येतोय. आता पहिला चेंडू फेस केला जाईल. पहिल्या सामन्यामध्ये मात्र आम्ही त्याला मिस केलं होतं. यावेळी बाली आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करेल या स्पर्धेचा. राणा स्पोर्ट्स बोर्ड समितीच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडला कुमार यावेळी टॅप केलाय चेंडूला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याची कोणतीही शंका नाही कारण चेंडू गेला मिडॉनच्या हातामध्ये. 3 आतापर्यंत मला वाटतं 4 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या 5 पाहायला मिळते. 25 धावांची अजूनही गरज. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू उचली घेईल असं वाटलं होतं मात्र अजिबात उचली मिळाली नाही चेंडूला. चेंडू मात्र आहे त्याही पेक्षा कमी उंचीनं अगदी विकेट किपरच्या हातांमध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे 2 निर्धाव. 5 चेंडूंमध्ये आल्यात फक्त 5. थोडासा नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतरचे जर 4 चेंडू पाहिले तर फक्त 1 धाव खर्च केले. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर पाहायला मिळतील. सांगितले गेलेले अवांतर आणि अवांतरचं रूपांतर झाले 1 धावेमध्ये. ती धाव जोडली गेली. 6 धावा कारण रिक्वायर रन रेट 6 आहे आणि त्या 6 धावा आम्हाला पाहायला मिळाल्यात. या पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. अर्थातचा एमडी स्पोर्ट्स कोसले असतील. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर गावदेवी कोसले असतील आणि बलाढ्य स्पोर्ट्स कोसले असतील. या तीनही टीम्स या कोसले मधील नामवंत टीम आहेत आणि या तिघांच्याही संयुक्त विद्यमानं आणि सन्माननीय सुनीलजी दलवी यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा आज 3ऱ्या दिवसामध्ये प्रवेश झाली काय आणि 3ऱ्या दिवसाच्या अंतिम सत्राकडे निघून गेले. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि या सत्रात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं लाईव्हला जोडलेल्या प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं, माझ्या साथी समालोचकांचं, त्याचबरोबर टेक्निकल टीमचं आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आभार. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये आल्यात धावा 10. इथून पुढे 4 षटकांमध्ये 20 धावांची गरज. 5च्या सरासरीनं या धावा गोळा करायच्या आहेत. मात्र किती चेंडू घेतले जातील हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळेल क्वालिफायर. आजच्या दिवसातला एक टीम मात्र क्वालिफायरला जाऊन पोहोचली आहे. ती अर्थातचा आवाज पाली आणि विपक्षामध्ये कोण असेल या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी थांबावं लागेल. गोलंदाजी मार्गावर परिवर्तन पाहायला मिळेल. थोडा वेगाने घ्या मित्रांनो. आणखी एक सामना आहे. सुधीर नावामध्ये धीर शब्द आहे. धीरानं गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखावे लागतील. मात्र समोर शहापूरचा वंडर ब्रॉय अर्थातच अर्जुन बांगर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय. विकेट किपरच्या हातांमध्ये व्हॅलिड बॉल. आषाढभूत नजरेने पाहिलं होतं अर्जुननं मात्र पंचांनी सांगितलं इट्स अ व्हॅलिड बॉल आणि इथे धावफलक तेवढं थांबलंय. पहिला चेंडू सुधीरनं धीरानं फेकलाय डॉट. यावेळी गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. जसा चेंडू पडलाय जमिनीला स्पर्श झाल्यानंतर चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येईल चौकार. शिल्लक आहेत 22 चेंडू. पुन्हा एक चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय डीप सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अर्जुन बांगर आतापर्यंत 15 धावांवर खेळतोय. 6 चेंडूंचा फेस केलाय. इथून पुढे 10 धावांची आवश्यकता. 20 धावा धाव फलकावर. मॅच बॉल येतोय. आता स्वयंसेवक आपण अर्जुन किती लवकर सामना संपेल पाहूया. 6 चेंडूत 15 धावांवर खेळतोय. यावेळी हलक्या हाताने खेळलाय. सिली पॉइंटला चेंडू जातोय घरंगळत आणि
इथे डिरेक्ट हिट पाहायला मिळाली, मात्र एक अवांतर मिळेल, एक बॅट आणि एक ओव्हर थ्रोज, 2 धावा यावेळी मात्र अर्जुनच्या खात्यात जमा होतील. या 2 धावांनी धावफलक सजले गेले. 22 धावा, 8 धावांची गरज. वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय अर्जुन. 7 चेंडूंना फेस केलंय. मागच्या सामन्यात 8 मध्ये 22 आल्या होत्या, 7 मध्ये इथे 17. या पुढचा सामना मित्रांनो क्वालिफायर असेल. केली चूक, चुकीला माफी नाही. अर्जुन बांगर चेंडूला फेकून दिलाय. नक्कीच स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार पाहायला मिळतोय. ग्राम पोलीस पाटील विलासजी दळवी पालवी स्वारी आपण व्यासपीठाकडे यायचे. विलासजी पालवी सर आपण व्यासपीठाकडे यायचे. या गावचे अर्थातच कोसले गावचे शांतीदूत. चला अर्जुन बांगर स्वारी रोशन आपण यायचे नाणेफेकीसाठी. या आजच्या दिवसातला क्वालिफायर असेल. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन पुन्हा एकदा अर्जुन बांगर आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचे. नक्कीच नाणेफेक केली जाईल आणि आजच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना असेल.